नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. वारी पंढरीची आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतो की सगळ्याच संतांच्या पालख्या ज्या आहेत त्या पुढे हळूहळू पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि त्याच सगळ्या पालख्यांचा आढावा आपण या कार्यक्रमातून घेत असतो. आणि आपल्याला माहितीच आहे की पांडुरंगाच्या दर्शनासाठी कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा वारकरी कधीच आपली वारी चुकवत नाहीत. पंढरीची वारी आणि तुळशीची माळ वारकऱ्यांसाठी सगळं काही असते. तर वारी ही सर्व वैष्णवांचं विद्यापीठ सुद्धा आहे. वारी आणि आम्ही वारकरी हे महाराष्ट्राचं एक आगळं वेगळं समीकरण आहे. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरपर्यंत चालत असतात. अशाच एका वारकरी माऊलींशी गप्पा मारल्यात आमचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांनी. पाहूयात. तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल ते देहू, देहू ते पंढरपूर मध्ये चालत असताना मला 10 वर्ष वारी करून झालेले आहेत. खूप मोठा अनुभव आलेला आहे. माझ्यासोबत आमचे हरिभक्त परायण अनंत महाराज. मला त्यावेळेस साधं काकडं सुद्धा येत नव्हतं, भजन कसं करायचं हे माहीत नव्हतं. परंतु यांच्या माध्यमातून मला खूप शिकायला भेटलं, खूप अनुभव आलं. आणि आल्यानंतर असं आई मला सांगायची, बाबा चल रे वारीला, चल वारीला जाऊन बघ किती आनंद आहे. पण ते आम्हाला खोटं वाटायचं, कारण ग्रॅज्युएशन झालेले लोक, ग्रॅज्युएशन होतो त्याच्यामुळं ते सांगायचं तरी कसं तरी वाटायचं. अनुभव कसे असतात, ज्यावेळेस अनुभव आपण घेतो त्यावेळेस आपल्याला हे अनुभव प्राप्त होतात. अनुभव ज्या आल्याशिवाय अनुभव प्राप्त नाही. ज्यावेळेस मी आलो त्यानंतर मला असं वाटलं खूप मोठा आनंद आहे. एवढा मोठा आनंद आहे. ऊन पाऊस, वास्तविक जर पाहिलं आम्ही कोकणी लोक, कोकणामध्ये भात शेतीचा व्यवसाय जोरात चालतोय आणि नेमकं लावणीचं सीझन असतो. त्या कालावधीमध्ये आमचे वारकरी सर्व सोडून इकडे येतात. याला कारण म्हणजे हे तुकाराम महाराजांची वारी, संत संगतीने जे परमार्थ घडतं ते आता कळलं आम्हाला. तुकाराम महाराजांच्या सोबत चालत असताना खूप मोठे अनुभव आले, खूप मोठमोठे महात्मे आम्हाला भेटले. त्या महात्म्याच्या माध्यमातून आम्हाला खूप काय असं चांगलं ऐकायला भेटलं. अशी ही पंढरीची वारी आहे माझ्या घरी, कारण माझे वडील सुद्धा पंढरीची वारी करत होते. जवळजवळ त्याही सुद्धा 15-20 वर्षे वारी केली. आणि असं वाटायला लागलं तर पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत. अशा प्रकारे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी आण नाही असं वाटायला लागलं. अशी पंढरीची वारी या तुम्हा सर्वांना अगदी योग्य मनप्राप्त झाली. आणि आपण पाहिलं की पंढरीची वारी आणि तुळशीची माळ या वारकऱ्यांसाठी सगळं काही असतं आणि त्याच भावना हे वारकरी व्यक्त करत होते. आणि वारी पंढरीची या कार्यक्रमामधून वारी संदर्भातली प्रत्येक अपडेट पुढारी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतं. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तरडगावच्या मुक्काम आटपून फलटणमध्ये दाखल झाली आहे. आणि यावेळी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचं फलटण नगरीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत सुद्धा करण्यात आलं. दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकीमध्ये आहे आणि यावेळी तुकोबारायांच्या पालखीसोबत हजारो वारकरी पालखीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. तर संत एकनाथ महाराजांची पालखी धाराशिवच्या परंडा तालुक्यात आहे. तिकडे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही सोलापूरच्या रावगावमध्ये पोहोचलेली आहे. आणि यावेळी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जागोजागी स्वागत सुद्धा करण्यात आलंय. आपण ही दृश्य पाहतो स्क्रीनवर. संत मुक्ताईंची पालखी सुद्धा आहे, धाराशिवच्या भूममध्ये पोहोचली आहे. गणगण गणात बोतेच्या जयघोषामध्ये संत गजानन महाराजांची पालखी सुद्धा सोलापूरच्या करमळ्यामध्ये पोहोचलेली आहे. आणि यावेळी संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन करण्यासाठी वारकऱ्यांनी सुद्धा एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. आणि यावेळी संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत खांद्यावर भगवी पताका घेऊन हजारो वारकरी सहभागी झाले. आणि ही तीच दृश्य आपण पाहतो या पालख्यांची. आणि संत सोपान काकांची पालखी माळेगाव मार्गे आज बारामतीमध्ये पोहोचली आहे आणि आजचा मुक्काम बारामतीच्या शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात असणार आहे. आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुजित यांनी. पाहूयात. रामकृष्णारी मंडळी, सध्या आपण बारामतीमध्ये आहोत. संत सोपान काकांची पालखी आपण बघतोय. अनेक वारकरी मजल दरमजल करत या ठिकाणी सोपान काकांच्या पालखीसोबत वाटचाल करत आहेत. सासवडमधून प्रस्थान झालेली ही पालखी काल काटेवाडीतून आज माळेगाव मार्गे या ठिकाणी शारदा प्रांगण, हे जे शारदा महाविद्यालयाचं जे प्रांगण आहे त्या ठिकाणी आज विसावणार आहे. अनेक वारकरी याच्यामध्ये विठू नामाचा गजर करत या पालखीसोबत चालत आहेत. आजचा मुक्काम बारामती या ठिकाणी असणार आहे आणि मग उद्या सकाळी नित्य भजन करून
काकडा झाल्यानंतर सकाळचे जागर झाल्यानंतर त्या ठिकाणी दिवसभराचा दिनक्रम हा नित्यप्रमाणे उद्या पुढचा प्रवास ही सगळी पालखी करणार आहे। संत सोपान काकांच्या पालखीतील सगळे वारकरी आज दिवसभरामध्ये चालत एक संध्याकाळी बारामतीमध्ये रिंगण झाल्यानंतर आजचा मुक्काम शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये असणार आहे आणि त्या ठिकाणी ती सगळी पालखी विसावणार आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, बारामती। आणि बोलावा विठ्ठल या आमच्या एपिसोडमध्ये वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दलची त्यांची भक्ती आणि भावना व्यक्त करत असतात। विठ्ठल आणि त्यांचं नातं किती घट्ट आहे, विठ्ठल त्यांच्यासाठी सगळं काही आहे। विठ्ठलासोबतची त्यांची असलेली नाळ कशी वारकरी संप्रदायामध्ये पाय घट्ट रोवून उभी आहे, अशाच एका वारकरी माऊलींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। मला दिंडीमध्ये येताना इतकं मनाला समाधान वाटतं की माऊलींच्या पंढरपूरच्या पायी वाटी जाताना भक्तजन, माऊलीचे जे भक्त आहेत सर्व एकत्र ते जागेवरती जमा होतात, गोळ्या मेळ्याने आनंद घेतात। पाऊस असो, वारा असो, थंडी असो, याचा कुठलाही न विचार करता हे माऊलीच्या रथामधून माऊलीच्या सोबत हे पंढरपूरपर्यंत हे जातात। काय माऊली, कसं वाटतंय वारी? आनंद वाटतोय। काय बाकीच्यांना काय सांगाल, वारी कशी करा, काय चांगली करा म्हणून सांगणार की आम्ही आठवण होती त्या वारीची। 11 वर्ष तरी वारी करतोय, चालतच करतोय पाऊली। बसत नाही आम्ही कधीच बस नाही, काय बी होऊ दे, दुखलं केलं काय बी होऊ दे, आम्ही बसतच नाही। त्यात ट्रक सोडतोय आळंदीत, ती पंढरपुरातच जमला तर काय करता? विसाव्याला 5 मिनिटं बसतो। फुगडी खेळताना वगैरे कसं वाटतं? म्हणजे छान वाटतंय, आनंद वाटतोय, आनंद वाटतोय। महिला येत नाही त्यासनी काय सांगणार? या म्हणून सांगतोय की, या म्हणून सांगतोय की आनंद आहे, ह्यो आनंद घ्यायला लागतोय वारीत। आनंद घेतलेला चांगलाच आहे की, वर्षानुवर्ष 2 वर्ष झालं नवीन वारी करतोय आम्ही, नवीनच आहे मी, पण ह्या जुन्या माऊलीने आम्हाला एवढी साथ दिली की आम्ही कुठं पण मागं राहू दे करू, आम्हाला पुढं घालतात आणि त्या पाठीमागून चालून येतात का तर आम्ही चुकून म्हणून। आणि या वारकऱ्यांना विठ्ठलाचं रूप कसं वाटतं तेच ते व्यक्त करत होते। आणि आम्ही रोज आपल्याला जाऊ संतांच्या गावा या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या संतांच्या गावी जाऊन आपल्यापर्यंत माहिती पोहोचवतो। वारकरी संप्रदायामध्ये विसोबा खेचर यांना मोठं महत्त्व आहे। सोलापूरच्या बार्शीमधील संत विसोबा खेचरांची समाधी नेमकी कशी आहे, संत विसोबा खेचरांची आख्यायिका काय, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। पाहूयात। महाराष्ट्राला संत साहित्याचा मोठा वारसा आहे आणि याच महाराष्ट्रातील एक सर्वश्रेष्ठ संत होऊन गेले ते म्हणजे संत विसोबा खेचर। बार्शीमध्ये त्यांची या ठिकाणी समाधी आहे। आपण बघू शकताय की ही संत विसोबा खेचर यांची समाधी आहे। बार्शीतील जे उत्तरेश्वर मंदिर आहे त्या उत्तरेश्वर मंदिराच्या उत्तरेश बाजू ज्या आहेत हे विसोबा खेचरांची समाधी आपण बघू शकताय। तर संत नामदेवांचे गुरु म्हणून संत विसोबा खेचर यांना बघितलं जातं आणि याच माध्यमातून संत विसोबा खेचरांनी मोठ्या प्रमाणात जे आहे ते वारकरी आणि नाथ संप्रदायाशी त्यांचा जवळचा संबंध आला होता। विसोबा खेचर खरं तर संत ज्ञानेश्वर असतील आणि त्यांचं भावंड असतील त्यांचा द्वेष करायचे, मात्र त्यानंतरनं त्यांनी ज्ञानेश्वरांना देखील आपला गुरु जो आहे तो मानलेला होता। आणि आपण जर बघितलं गेलं तर ही त्यांची जी समाधी आहे ती बार्शीतील उत्तरेश्वर मंदिराच्या उत्तरेश बाजूस आहे। दररोजचं दैनंदिन पूजा असेल, सायंकाळची दिवाबत्ती हे होत असते, परंतु श्रावण शुद्ध एकादशीला आपण विसोबा खेचरांची पुण्यतिथी साजरा करत असतो। आमच्या मंदिराचे विश्वस्त माननीय श्री दिनेशसिंह परदेस साहेब यांच्या सौजन्याने, यांच्या सहकार्याने आपण इथं पुण्यतिथी साजरी करत असतो। सुरुवातीला त्याचं स्वरूप लहान होतं, परंतु आमचे विश्वस्तांनी अगदी पूर्ण त्याच्यामध्ये लक्ष देऊन फार मोठा उत्सव यावर्षी तर पार पडला। अगदी 7 दिवसाचा सप्ताह आणि इथून पुढं असेच तो उत्सव वृद्धिंगत होवो आणि असंच
सर्वांना त्याची महती कळावी, या संत विसोबा खेचरांची महती कळावी, ह्या उद्देशानं आपण फार मोठा उत्सव करण्याचा प्रयत्न करतो. इथून पुढं दरवर्षी त्याच्यामध्ये वृद्धिंगतच होणार आहे. एकंदरीत मोठ्या प्रमाणात संत विसोबा खेचर यांचं संत साहित्यामध्ये मोठं काम असल्याचं चित्र आपल्याला दिसून येते. अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, बार्शी. आणि संत विसोबा खेचर यांना वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं महत्त्व आहे आणि रोज आम्ही तुम्हाला पंढरी दर्शनमधून वेगवेगळी माहिती देत असतो. पंढरपुरातील महाद्वार रस्त्यावरील 11 रुद्र मारुती मंदिर कसं आहे आणि या मंदिराची आख्यायिका नेमकी काय आहे, मंदिराचा इतिहास नेमका काय आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी. पाहूयात. चंद्रभागेच्या स्नानानंतर वारकरी पुंडलिकाचं दर्शन घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी महाद्वार रस्त्याने मार्गस्थ होत असतो. महाद्वार रस्त्यावरती 11 रुद्र मारुती मंदिर आहे. नक्की याची आख्यायिका काय आहे, नक्की याचा इतिहास काय आहे, आपण जाणून घेणार आहेत. माझ्याबरोबर वीर महाराज आहेत. पंढरपुरामध्ये जर आपण पाहिलं तर पंढरीचा पहिला वारकरी म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो, कारण वारकरी संप्रदायाची गुरुपरंपरा सांगत असताना आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत अशी परंपरा सांगितलेली, म्हणजे पंढरीचा पहिला वारकरी हे भगवान शंकर आहे. आणि हे जसं वारकरी सगळे आपल्या सपरिवार वारीला येतात, तसं आपल्या संपूर्ण परिवारासह, आपल्या संपूर्ण लवाजम्यासह भगवान शंकर पंढरीच्या वारीला या ठिकाणी येतात. यामध्ये महादेवांच्या सोबत असणारा जो त्यांचा परिवार आहे, पार्वती माता आहेत, नंदी आहे, हे सर्वजण येत असताना पूर्वीच्या काळामध्ये हे मारुतीचं जे मंदिर आहे ते भगवान पंढरायाकडे तोंड करून होतं. आणि त्या ठिकाणी नंदीला अशी भगवान शंकरांनी आज्ञा दिली की आपण त्या मारुतीच्या डोळ्यामध्ये भगवंताचं स्वरूप पाहावं, म्हणून तो नंदी त्या ठिकाणी उभारलेला आहे अशी या ठिकाणी लोक आख्यायिका सांगितली जाते. काही लोक असंही म्हणतात की या ठिकाणी जो रस्ता रुंदीकरण झालं, त्या रस्ता रुंदीकरणामध्ये महाद्वाराची वेस पाडली आणि महाद्वाराच्या वेस पाडत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या मंदिरांची काही क्षती झाली. हे 11 रुद्र मारुतीचं मंदिर त्या ठिकाणावरून या ठिकाणी करण्यात आलं आणि ते जे पश्चिमाभिमुख होतं ते दक्षिणाभिमुख झालं आणि त्याच्यासमोर तिथं असलेला तो नंदी ठेवण्यात आला. अशाही पद्धतीची कथा या ठिकाणी सांगितली जाते. मात्र एकूण जर आपण पंढरपूरच्या क्षेत्राचा महिमा पाहिला, सगळे देव या ठिकाणी येतात, सगळे संत या ठिकाणी येतात. पद्मावती सारख्या तीर्थाच्या ठिकाणी पार्वती माता विश्रांतीसाठी थांबल्या होत्या. ही सगळ्या खानाखुणा जर पाहिल्या तर एकमेकांशी जुळणारे आहेत. आणि भगवान शंकर ज्या ठिकाणी पंढराच्या दर्शनाला गेल्यानंतर विठोने शिरी वाहिला देवराणा असं सांगितलं जातं. भगवान शंकराला आपल्या मस्तकावरती त्या ठिकाणी भगवंतांनी धारण केलं. त्यामुळे या सगळ्या खानाखुणा जुळणाऱ्या आहेत. गणपती महाद्वारामध्ये जाताना पहिल्यांदा डाव्या हाताला लागतो, तो गणपती त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे. या सगळ्या खानाखुणा वारकरी संप्रदायाशी जुळणाऱ्या आहेत, म्हणून लोकांची या ठिकाणी श्रद्धा आहे. आणि पंढरीला आल्यानंतर या सर्व क्षेत्रांचं, या सर्व तीर्थ ठिकाणांचं दर्शन वारकरी केल्याशिवाय राहत नाही. महाद्वाराचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती असणारी ही जी संपूर्ण जी मंदिर आहेत त्याचं दर्शन प्रत्येक वारकऱ्यांनी घेणं महत्वाचं आहे. कारण विठुरायाच्या दर्शनाबरोबर ही जी मंदिरं आहेत ती खरं तर भरपूर वर्षापूर्वीची मंदिरं आहेत आणि त्या मंदिरांमध्ये प्रत्येक वारकऱ्यांनी जाणं महत्वाचं आहे आणि तिथे दर्शन घेऊन आपलं माथा खरं तर त्या मंदिराच्या मारुतीच्या पायाशी टेकवणं हे महत्वाचं असल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामन निखिलसह तुषार झरेकर, पुढारी न्यूज, श्री क्षेत्र पंढरपूर.
आणि या वारीनिमित्त आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेमधून राज्य शासनाच्या वतीनं आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय। फलटणमध्ये आरोग्य दूतांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी। पाहूयात। रामकृष्णारी मंडळी, सध्या आपण फलटणच्या पालखी तळावर आहोत आणि पालखी तळावर वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलाय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एक संकल्पना राबवली आणि त्या माध्यमातून आज लाखो वारकऱ्यांवरती उपचार या ठिकाणी होत असलेले पाहायला मिळतात। आपण बघू शकतो डॉक्टरांच्या माध्यमातून वारकऱ्यांना अगदी मोफत पद्धतीने या ठिकाणी उपचार दिले जातात, आरोग्य तपासणी केली जाते, उपचार दिले जातात, आपत्कालीन सेवा पुरवल्या जातात। आरोग्य दूत यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य सेवा सुद्धा दिल्या जातात, प्रथम उपचार केले जातात आणि संदर्भ सेवेच्या माध्यमातून त्यांची सेवा केली जाते। आरोग्य शिक्षणाची त्या ठिकाणी माहिती देखील पुरवली जाते। या ठिकाणी वारकरी येतात, त्यांच्यावरती उपचार होतात आणि मग अगदी योग्य पद्धतीने त्यांना त्या सोयी सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातात। वारीच्या वाटेवरती कुठल्याही वारकऱ्याला त्रास होऊ नये यासाठी ही संकल्पना या ठिकाणी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राबवली आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा सगळा उपक्रम संपन्न होतो आहे। ह्या बेड्सवरती हे सगळे जे मंडळ आहे ते मंडळी अगदी डॉक्टर्स त्यांच्यावरती उपचार करत असतात आणि हे सगळं गेल्या अगदी काही दिवसांपासून सुरू आहे आणि हे पंढरपूरपर्यंत हे सगळे डॉक्टर्स आणि हे सगळे सेवक वर्ग करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण काही डॉक्टरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुद्धा करूया। डॉक्टर संपदा मुंडे आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, आरोग्यमंत्र्यांच्या या संकल्पनेचा वारकऱ्यांना कसा फायदा होतोय? आमचं सकाळी 9 वाजल्यापासून उपजिल्हा रुग्णालय फलटणचं हॉस्पिटल इथे 5 बेडेडचं ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण प्राथमिक उपचार करतो, जसं की ड्रेसिंग, पेशंटला लूज मोशन वगैरे झाले असेल तर गोळ्या, जर पेशंटला ॲडमिट करायचं असेल तर आम्ही इथून आमच्या उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे पाठवून देतो। अगदीच वारकऱ्यांना तत्काळ सेवा देण्याचा प्रयत्न या संकल्पनेच्या माध्यमातून आज जागोजागी होतो आहे। आज फलटणच्या पालखी तळावर हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, फलटण। आणि हे आरोग्य दूत वारकऱ्यांची काळजी सुद्धा घेत आहेत। पुढे जाऊयात। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचं इंदापूरच्या निमगाव केतकीमध्ये आगमन झालं आणि यावेळी नागवेलीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगावामध्ये गावकऱ्यांच्या वतीने वारकऱ्यांना विड्याची पानं वाटून त्यांचं स्वागत करण्यात आलं। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांनी। पाहूया। जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामांची पालखी आज इंदापूरच्या निमगाव केतकीमध्ये येत आहे। यावेळी निमगावकर ह्या पालखीतील वारकरी भक्तांचं एक वेगळ्या पद्धतीने स्वागत करत असतात। राज्यभरामध्ये विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीतील ग्रामस्थ हे येणाऱ्या वारकऱ्यांना विड्याचं पान देऊन त्यांचं गावामध्ये स्वागत करत असतात। याविषयी आपण जाणून घेऊ गावकऱ्यांकडून। काय भावना असते, कशामुळे तुम्ही वारकऱ्यांना विड्याची पानं वगैरे देऊन स्वागत करता? काय आमची काय निमगाव केतकी पानाची परंपरा असल्यामुळं 10 वर्षापासून आम्ही संत सावतामाळे पालखीचं स्वागत पानं देऊन करत आहे आणि आमच्याकडे स्वतः पानमाळे आहेत, त्याच्यामुळं आम्ही पानं देऊन स्वागत पालखीचं करत आहे सर्व। यावर्षी आमच्या जानाई लक्ष्मी पतसंस्थेतर्फे चहा वाटप, बिस्किट वाटप आणि पुन्हा पानं वाटप। वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षी पानं वाटपाचा कार्यक्रम करत राहतो आणि यावर्षी आम्ही नवीन स्थापन केलेल्या जानाई महिला लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पत सहकारी संस्थेच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी चहा वाटप, बिस्किट वाटप आणि आता आपण पान वाटप या ठिकाणी करत आहोत। पानाचा विडा देऊन 3 पिढ्यापासूनच्या अधिक कालावधीपासून आम्ही वारकऱ्यांचं स्वागत करत असतो आणि त्यामधूनच आम्ही आनंद घेत असतो असं गावकऱ्यांनी सांगितलं असून यामुळे आम्हाला त्यातून सर्वत्र आनंद होत असतो असे सांगितलं आहे। कॅमेरामन आयुब सय्यद सह संदीप बल्लाळ, मी निमगाव केतकी, इंदापूर। आणि तिकडे अहमदनगरच्या जामखेडमध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज पार पडलं। टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात हे रिंगण संपन्न झालं आणि यावेळी रिंगण पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने वारकरी सुद्धा जमले होते, सहभागी झाले होते। किती दृश्य आपण पाहतोय अहमदनगरच्या जामखेडमधून आणि या रिंगण सोहळ्याला पालखी सोबतच हजारो वारकऱ्यांचा सहभाग सुद्धा पाहायला मिळाला आणि अतिशय उत्साहामध्ये हे गोल रिंगण पार पडलं। जामखेडमधली आपण ही दृश्य पाहतोय अहमदनगरच्या जामखेडमध्ये। झेंडा एकच चौतराची काठी आणि एकच विना, तो म्हणजे श्री संत सद्गुरू वामनभाऊ महाराज यांनी आरंभित केलेला हा पालखी सोहळा। संप्रदायाचं मूळ ठिकाण आणि म्हणून
गह्यनी प्रसादे नेहमी आदिनाथापासून ही परंपरा, म्हणून ही मूळ परंपरा श्री शंकरापासून, आणि म्हणून उमा बीज प्रगटले माता पार्वतीपासून पुढे हा संप्रदाय चालू होतो. श्री गहिनीनाथ महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन चालण्यासाठी हा स्वतंत्र म्हणजे वारकरी संप्रदाय, हा त्यांचा कृपा प्रसाद आहे, तो श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचा. आणि आपण पाहतो की आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपूरकडे मजल दरमजल करत मार्गस्थ चाललेले आहेत. धाराशिवमध्ये पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीमधील वारकऱ्यांनी भावगीतं सुद्धा सादर केली आहेत आणि पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर करण्यासाठी ग्रामीण कलावंतांकडून भक्तिभजन सुद्धा सादर करण्यात आलंय. तरी दृश्य आपण पाहतोय वारीमध्ये ग्रामीण कलावंत येथे आणि ती सुद्धा भावगीतं सादर करतायत. आणि या संतांच्या पालख्यांचे या मार्गस्थ जे होत आहेत ते सगळे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत रोज पोहोचवत राहणार आहे. वारी पंढरीची आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.